500 रुपयाच्या गोळ्यात येऊ काय म्हणते पब्लिक. तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी फायनली ब्लॉग म्हणून घेतलाय बऱ्याच दिवसातनं. तर आज काय करायचंय तर जे आपले डोक्याला टाके घातले होते नाही तर ते टाके आज काढायच्यात का नाही तर ते बघू. डॉक्टर बोललेत की काढू म्हणून टाके. तर बघू आता काय होतं, काढायचे आहेत का नाही काढायचे. बरेच दिवस झालं घरात बसून बसून लय बोर व्हायला लागलंय मला. तर चला म्हणा तसंच फिरून पण येऊ आणि टाके पण निघत्यान. तर गाडी पण बरेच दिवस झाले एका जागेवर उभा आहे बघा. ती पण वाट बघती कधी मला घेऊन फिरायला नाही. त्यात ही बघितला कसली खराब झाली गाडी. लय म्हणजे लय खराब झाली. पप्पाने अशी झाकून ठेवली कारण ते एक मिनिट कारण 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 सांगतो मी. कारण हे ना हे झाकण नाही आहे ना त्यामुळं पप्पाने अशी झाकून ठेवलं होतं. हे टाकून ते टाकलं होतं याच्यावर. तर चला जाऊ आपण हॉस्पिटलला आणि बघू काय म्हणतात डॉक्टर. व्लॉग फक्त कंटिन्यू करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर पाठ करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त वाटतं आज टाके काढायचं म्हणून. म्हणजे फिरता तरी बाहेर घरात बसून बसून लय बोर व्हायला लागले. तर चला आपण जाऊ डायरेक्ट हॉस्पिटलला. झाडाला बघितलं हदग्याची फुलं किती लागले तेव्हा. बेकार अशी फुलं लागलं, मरणाची फुलं लागलं. पण ते झाडच लय वाढलं कुठं कुठं रे पार लय उंच आहे बेकार मध्ये. त्यामुळे ते काढतायचे येणार फुलं लय वर गेल्यात. आपलं पिरो लागले बारके बारके. अजून कुठे तो काय हा घेतली गाडीच्या. अजून बरेच ठिकाणी लागलं सगळं. इथं इथं लिंबोनीला पण लिंब लागून खाली पाडले बाबा. तर फायनली भावांनो हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मस्त असं वाटायला लागलं. हॉस्पिटलमध्ये गेल्या पूर्ण हॉस्पिटल मोकळच होतं आणि हे बालाजीची मूर्ती होती. आणि फायनली आता ड्रेसिंग करायला बसलो होतो आणि इथं मम्मीचा काय विचार चालला होता काय माहिती. आणि माणसं होती 2-4 माणसं होती आणि परत एकदा बालाजीचा सीन घेतला. मस्त वाटत होतं. आणि ड्रेसिंगचं सामान बघून मला चक्कर आलं. लय कसं तरी व्हायला लागलं बिया. टाके वगैरे काढले आता. घरी जायचं मस्त. चला भावांनो नुसत्या गोळ्यात 500 रुपये झालं. का एवढ्याशा गोळ्या 500 रुपयाच्या गोळ्यात दवाखान्यात येवाखाना असं झालं आता. चलाच टाके वगैरे काढल्यात आता मस्त बेगे. तर भारी वाटायला लागले आता टाके काढले म्हणून. जखम आहे बरं का अजून तशीच पण आता लय चुन करायला लागली याची टाके काढल्यामुळे.